लक्षणं म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलात तसं आम्लोद्गार, अजीर्ण म्हणजे आंबट पाणी येणं, अजीर्ण होणं, डोकं दुखणं. म्हणजे त्याच्यात एवढे सिम्पटम्स आहेत की जवळजवळ माझा एक माहिती म्हणून सांगते की माझा MDचा आम्लपित्त या विषयावर थिसिस आहे. 350 पानांचा. आणि तो रिसर्च बेस्ड आहे. म्हणजे काही पेशंटचा सर्वे घेऊन आम्ही त्याच्यावर अभ्यास करून संशोधन प्रकाशित केलेलं आहे. तर मी जवळजवळ 71 लक्षणांची यादी केलेली आहे त्याच्यामध्ये. इतकी लक्षणं ऍसिडिटीमुळे होऊ शकतात. या वारंवार घेतलेल्या अँटासिड्समुळे तुमची बोन हेल्थ किंवा तुमच्या शरीरातलं कॅल्शियम कमी होते हेच माहीत नसतं. आजकाल पुरुषांमध्ये सुद्धा कॅल्शियम कमी दिसतं. भारतीय पुरुषांमध्ये. महिलांमध्ये कॅल्शियम कमी होत असतं कारण दर महिन्याला पाळी येणं किंवा प्रेग्नन्सी, डिलिव्हरी या काळात कॅल्शियम कमी होतं. पण पुरुषांमध्ये कॅल्शियम कमी असण्याचं कारण कदाचित त्यांनी वारंवार मनानं घेतलेली अँटॅसिड्स दीर्घकाळपर्यंत हे असू शकतं. बऱ्याच स्त्रिया असतात बघा, पाणी कमी पितात कामाच्या ठिकाणी. का तर वारंवार मूत्रप्रवृत्ती होऊ नये किंवा कामाच्या ठिकाणी जरी जावंसं वाटलं किंवा शाळेत मुलं असं करतात की जरी टॉयलेटला जावंसं वाटलं तरी जात नाहीत, संकोच असतो. याला म्हणतात वेगधारण. मग ते तुम्ही भुकेचं वेगधारण केलं तरी सुद्धा हे होणार आहे. म्हणजे भूक लागली आणि तुम्ही जेवला नाहीत, तहान लागली आणि तुम्ही पाणी पिला नाहीत, तुम्हाला मलमूत्र वेग आला पण त्याकडे लक्ष दिलं नाही, या सगळ्या रोखून ठेवला, त्यालाच वेगधारण म्हणतात. ऍसिडिटीचं कारण समजून घेणं आणि मनाने अँटासिड्स कधीही घेऊ नये त्यासाठी योग्य तो सल्ला किंवा जे आपण आता बोलणार आहोत ते फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. ही झाली लक्षणं, कारणं झाली, आपल्याला कारणं कळली, काय घ्यायचं नाही हे कळलंय, पण आता काय करायचं. चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. खरं तर ॲसिडिटी ही इतकी कॉमन समस्या आहे. प्रत्येक जण म्हणतं की मला ॲसिडिटी झालेली आहे, कदाचित पित्त झालेलं आहे. एक्झॅक्टली काय झालंय, ॲसिडिटी होते म्हणजे काय होतं आणि ॲसिडिटी झाल्यानंतर काय करायचं. बरं, ही जर सतत होत असेल तर त्यावर काय उपचार आहेत, घरच्या घरी काय केलं पाहिजे, लाईफस्टाईल कशी असली पाहिजे, जेवणामध्ये आहारामध्ये काय बदल केले पाहिजे, हे सगळं आपल्याला जाणून घेणं, याबद्दलची माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपल्याबरोबर डॉक्टर स्मिता बोरा आहेत. त्या आपल्याला मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा मार्गदर्शन करत होत्या, या एपिसोडमध्ये सुद्धा त्या मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही ॲसिडिटी किंवा हायपर ॲसिडिटी कमी करण्यासाठी काय करायचं, घरगुती उपाय काय आहेत आणि गोल्डन टिप काय आहे, जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. मागच्या वेळेला तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलं आणि कमेंट्समध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला म्हणजे कमेंट्समध्ये जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यावरून लक्षात येतच आहे. आता आजचा जो विषय आहे तो खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि तो माझ्यासाठी सुद्धा खूप गरजेचा आहे. ॲसिडिटी होते म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, त्याची लक्षणं काय आहेत? ॲसिडिटी ही खूप ग्रॉस टर्म आहे. म्हणजे आघमान, आयुर्वेदामध्ये म्हटलंय आघमान म्हणजे गॅसेस होणं, पोट फुगणं, याला सुद्धा लोक ॲसिडिटी समजतात. अजीर्ण होतं म्हणजे अन्न नीट पचत नाही, छातीकडे येत राहतं, तोंडात गुळण्या येत राहतात, त्याला सुद्धा लोक ॲसिडिटी म्हणतात. कधी कधी मळमळ होते आणि डोकं दुखतं, त्यालाही ॲसिडिटी म्हणतात. पोट साफ होत नाही आणि पोट फुगल्यासारखं राहतं किंवा पोटात छातीत दुखतं, यालाही ॲसिडिटी म्हणतात. तर जी अजीर्ण किंवा अपचनाची जी लक्षणं आहेत त्या सगळ्यांचा एक खूप मोठा ग्रुप आहे आणि त्यातलं अम्लपित्त हे एक लक्षण आहे. आणि आज आपण अम्लपित्त ही कन्सेप्ट काय आहे ते समजून घेऊया. अम्लपित्त ही खूप मोठी कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच विकारांचा अंतर्भाव होतो. अजीर्ण, अपचन, आघमान, पोट दुखणं, छातीत जळजळणं, मळमळ होणं, डोकं दुखणं, अशी बरीच सिम्पटम्स ॲसिडिटी किंवा अम्लपित्त असताना होतात. आयुर्वेदामध्ये 3 दोष आहेत, वात, पित्त आणि कफ. आणि तुम्ही नेहमी आयुर्वेदाचार्य व्यक्तींबरोबर पॉडकास्ट करत असता, त्यामुळे तुमच्या श्रोत्यांना हे माहिती आहेत आता की बेसिक दोष काय आहेत. प्रत्येकाच्या शरीरात हे 3ही दोष असतातच. त्यातला पित्त दोष जेव्हा खूप वाढतो तेव्हा काही लक्षणं दिसतात त्याची. तर पित्ताचा कुठला गुण वाढल्यामुळे कुठली लक्षणं दिसतात हे पण आपण स्पेसिफाय करू शकतो. पित्ताचे जे नॅचरल नॉर्मल गुण आहेत ते आहेत पित्तम सस्नेह तीक्ष्ण उष्णम लघु विस्त्रम सरम द्रवम, असे पित्ताचे गुण आहेत. जेव्हा पित्ताचा त्याचं चव जी आहे पित्ताची, नैसर्गिक पित्ताची, ती सुद्धा आंबट आणि कडवट आहे. तिखटपणा असतो त्याच्यात थोडा.
जेव्हा हा गुण वाढतो तेव्हा तोंडात आंबटपणा येतो, आंबट पाणी येतं. जेव्हा पित्तातला उष्ण हा गुण प्रकर्षानं वाढतो तेव्हा पोटात आग होते, छातीत आग होते. जेव्हा द्रव गुण वाढतो तेव्हा मग मळमळ होते सारखी. बऱ्याच जणांना प्रवासात बघा खूप मळमळ होते, गाडी लागणं म्हणतात त्याला. तेव्हा पित्ताचा द्रव गुण वाढलेला असतो आणि मग ते खूप हल्ल्यासारखं होतं, डचमळल्यासारखं होतं म्हणतात. तो पित्ताचा द्रव गुण वाढलेला असतो. जेव्हा तीक्ष्ण गुण वाढतो पित्ताचा तेव्हा पोटात किंवा छातीत खूप वेदना होतात. अगदी आता काही होतंय की काय, हृदयरोग होतो की काय, इतक्या वेदना पेशंटला कधी कधी छातीत टोचल्यासारख्या, ओढल्यासारख्या होतात. तो असतो पित्ताचा तीक्ष्ण गुण. आणि जेव्हा सर गुण वाढतो, सर म्हणजे एखादा पदार्थ शरीरातून सरकन, जसं एखाद्या रस्त्यावरनं गाडी जाते तसा सरकन पोटात आहार ठरत नाही आणि जुलाब व्हायला लागतात, त्याला म्हणतो आपण सरगुण. तो वाढतो तेव्हा पित्तानी जुलाब सुद्धा होऊ शकतात. तर या वेगवेगळ्या कंडिशन आम्लपित्त किंवा ऍसिडिटी या नावाखाली ओळखल्या जातात. पण आपण त्याचं जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता, जेव्हा तज्ज्ञांकडे जाता, तेव्हा या दृष्टीनं लक्षणांनुसार त्याचं निदान करायला लागतं की नेमका पित्ताचा कुठला गुण वाढलाय, त्यानुसार आपल्याला त्याचा आहार किंवा उपचार यांची योजना करावी लागते. ओके. पण म्हणजे जळजळणं किंवा छातीत असं अडकल्यासारखं वाटणं, सतत डोकं दुखणं काही खाल्ल्यानंतर, तर ही ऍसिडिटीचीच लक्षणं आहेत ना? ऍसिडिटीचीच आहेत. दोषस्थिती वेगवेगळी असते आणि पित्ताचा वेगवेगळा गुण वेगवेगळ्या प्रमाणात वाढलेला असतो, पण ही आहे ऍसिडिटीच. आणि याची कारणं काय काय आहेत? आता कारणं खूप सुंदर वर्णन केलेले आहेत आयुर्वेदामध्ये. त्यातलं तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेलं कारण आहे की आहार. तिखट, खूप तेलकट आहार हे सगळ्यांना माहिती आहे. खूप उष्ण आहार हे सुद्धा कारण सांगितलेलं आहे. अति उष्ण सेवनम. आता उष्ण म्हणजे काय, खूप गरम का? तर हो, खूप गरम सुद्धा. म्हणजे खूप गरम चहा पिणारे लोक असतात बघा, म्हणजे अभिमानानं सांगतात की असं तव्यावरचा म्हणजे किंवा उकळला की लगेच आम्हाला कपात पाहिजे, थोडा पण गार झालेला चालत नाही, तो आहे उष्ण. त्यामुळे सुद्धा पित्त वाढतं. आणि गुणांनी उष्ण म्हणजे काय, तर तुम्ही खूप गरम मसाले वापरताय, खूप तिखट खाताय, खूप मिरची खाताय, खूप तेलकट पदार्थ खाताय, हे गुणानं उष्ण आहेत आणि त्यामुळे पित्त वाढतं. अति स्निग्ध सेवनम असं सुद्धा सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. स्निग्ध म्हणजे तुम्ही जेव्हा खूप तेलकट किंवा खूप तुपकट पदार्थ खाता तेव्हा सुद्धा पित्त होतं. ओके. पुढचा एक महत्वाचा हेतू आहे अति गोरस सेवनम. गोरस म्हणजे काय, तर दूध. बरेच पेशंट सांगत असतात बघा की दूध पिलं तरी पित्त होतं आम्हाला. हो, पनीरमुळे सुद्धा. हो, म्हणजे दुधाच्या कुठल्याही पदार्थांमुळे सुद्धा पित्त होऊ शकतं जर त्याचा अतिरेक झाला तर. ही झाली आहारातली कारणं. विहार म्हणजे तुमच्या जीवनशैलीमधली काही कारणं आहेत. पहिलं आहे दिवास्वाप, म्हणजे दिवसा जेवल्यानंतर झोपणं, त्यामुळे पित्त विकृत होतं. दुसरं आहे जागरण, रात्री उशिरा झोपल्यामुळे पित्त होतं. तिसरं कारण आहे वेगधारण. याच्याकडे आपण फार लक्ष देत नाही. वेगधारण म्हणजे काय, तर आयुर्वेदामध्ये 13 वेग सांगितलेत. नैसर्गिक संवेदना आहेत शरीराच्या, म्हणजे मल मूत्र, तहान, शिंक येणं किंवा ढेकर येणं हा सुद्धा एक वेग आहे. बरोबर. आणि त्याला अडवल्यामुळे, वेग धारण केल्यामुळे सुद्धा पित्त दूषित होतं. त्याचं एक प्रॅक्टिकल उदाहरण सांगते. बऱ्याच स्त्रिया असतात बघा, पाणी कमी पितात कामाच्या ठिकाणी. का, तर वारंवार मूत्रप्रवृत्ती होऊ नये किंवा कामाच्या ठिकाणी जरी जावंसं वाटलं किंवा शाळेत मुलं असं करतात की जरी टॉयलेटला जावंसं वाटलं तरी जात नाहीत, संकोच असतो. याला म्हणतात वेग धारण. मग ते तुम्ही भुकेचं वेग धारण केलं तरी सुद्धा हे होणार आहे. म्हणजे भूक लागली आणि तुम्ही जेवला नाहीत, तहान लागली आणि तुम्ही पाणी पिला नाहीत, तुम्हाला मलमूत्र वेग आला पण त्याकडे लक्ष दिलं नाही, रोखून ठेवला, त्यालाच वेग धारण म्हणतात. तर आयुर्वेदात म्हटलंय वेगधारण हे बऱ्याच रोगांचं कारण आहेच. रोगा सर्वेपि जायन्ते वेगो दीर्ण धारणे. म्हणजे जबरदस्ती प्रवर्तन करणं एखाद्या संवेदनेचं आणि जबरदस्ती त्याला दमन करणं हे दोन्ही चूक आहे. आणि त्यात आम्लपित्तामध्ये विशेष हेतू सांगितलाय तो वेगधारण. म्हणजे हे आहाराचे विहाराचे हेतू झाले. आणि नंतर येतो विचार. विचारामध्ये 4 महत्वाचे हेतू, चिंता, शोक, भय आणि क्रोध. या 4 भावनांमुळे पित्त दूषित होतं असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तर हे झाली आम्लपित्ताची कारणं. आता लक्षणं म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलात तसं आम्लोद्गार, अजीर्ण म्हणजे आंबट पाणी येणं, अजीर्ण होणं, डोकं दुखणं. म्हणजे त्याच्यात एवढे सिम्पटम्स आहेत की जवळजवळ माझा एक माहिती म्हणून सांगते की माझा MDचा आम्लपित्त या विषयावर थिसिस आहे.
बरं. 350 पानांचा. ओ. आणि तो रिसर्च बेस्ड आहे, म्हणजे काही पेशंटचा सर्वे घेऊन आम्ही त्याच्यावर अभ्यास करून संशोधन प्रकाशित केलेलं आहे. तर मी जवळजवळ 71 लक्षणांची यादी केलेली आहे त्याच्यामध्ये. इतकी लक्षणं ऍसिडिटीमुळे होऊ शकतात. पण कॉमन जाणवणारी लक्षणं कोणती, तर डोकं दुखणं, घशाशी आंबट पाणी येणं, मळमळ होणं, उलटी होणं, छातीत दुखणं, ही खूपदा दिसणारी लक्षणं आहेत. आणि मानसिक सुद्धा काही लक्षणं दिसतात बरं का. बरं. पित्ताचा ना गुण थोडा जेव्हा काय म्हणायचं त्याला, खूप प्रकर्षाने पित्त तीक्ष्णता वाढते किंवा खूप आंबटपणा येतो, तेव्हा मनातलं सुद्धा स्थैर्य किंवा धैर्य कमी होतं. माणसं चिडचिडी होतात बघा. हो. पित्त वाढल्यामुळे. भीती वाटते. हो, भीती हे कारण झालं. हां. भीती वाटल्यामुळे पित्त होऊ शकतं. अच्छा. आणि पित्त वाढल्यामुळे छातीत धडधड होऊ शकते. हे झालं लक्षण. छातीत धडधडणं, राग येणं, सहन न होणं, पित्ताचं एक आणखी महत्वाचं लक्षण आहे. जेव्हा पित्त वाढतं ना तेव्हा सहनशक्ती कमी होते, मनाचं धैर्य किंवा स्थैर्य कमी होतं. कारण आपण म्हणतो ना की माझ्या डोक्यातच गेला राग, तसं पित्त डोक्यात जातं आणि तुमच्या मानसिक भावांना सुद्धा प्रभावित करतं. ही झाली त्याची लक्षणं. म्हणजे लक्षणं सुद्धा फक्त तुमच्या शरीरावर दिसत नाहीत, तर तुमच्या मनावर सुद्धा दिसतात. या सगळ्याचे परिणाम असे होत असतात. पण ही ॲसिडिटी जर रेग्युलर बेसवर होत असेल, म्हणजे अगदी रोज थोड्या प्रमाणात काही खाल्लं प्यायलं की होते ॲसिडिटी, किंवा मग ती ॲसिडिटी आपण म्हणतो की आता हायपर ॲसिडिटी आहे, मला सततच होत राहते, मला तो त्रास होतो, आणि म्हणून उठसूट पॅन्डीसारख्या गोळ्या घेणं, किंवा मग ओवा वगैरे ठीक आहे घरातल्या, पण इनो सारखं सतत पीत राहणं, सोडा घेणं, हे कितपत योग्य आहे? आणि हे सतत होणारी ॲसिडिटी ही योग्य आहे का, किंवा त्यासाठी काय केलं पाहिजे? जसं मी आत्ता सांगितलं, पित्ताचा गुण आहे तीक्ष्ण आणि उष्ण. त्यामुळे जेव्हा तुम्हाला वारंवार ॲसिडिटी होते तेव्हा शरीरात क्षरण होतं. क्षरण म्हणजे झीज होते शरीराची. अच्छा. उष्णतेमुळे झीज होत जाते शरीर घटकांची, जे सौम्य शरीर घटक आहेत, जसं रक्त आहे, अस्थि आहेत, डोळे आहेत, या सगळ्यांना हानी पोहोचते. त्वचेला, केसांवर सुद्धा परिणाम होतो. म्हणजे काही पेशंट्स येतात माझ्याकडे डोळ्यांच्या किंवा केसांच्या तक्रारी घेऊन, आणि त्यांना मी विचारते की तुम्हाला ॲसिडिटी होते का, आणि बरेचदा त्याचं मूळ कारण बऱ्याच वर्षांपासूनची ॲसिडिटी असते. त्यामुळे मग केस गळणं, केस पांढरे होणं, डोळ्यांच्या काही तक्रारी आणि विशेषतः स्किनच्या तक्रारी या दिसू शकतात. आणि दुसरं, वारंवार ॲसिडिटी झाल्यामुळे मनाने घेतलेले जे अँटॅसिड्स आहेत ते खूप घातक आहेत. आता अवेलेबल आपल्याकडे ऑन काउंटर सगळी औषधं असतात. सगळ्यांना सगळ्या औषधांची नावं माहिती असतात. आला ताप की घे पॅरासिटामॉल, झाली ॲसिडिटी की घे अँटॅसिड. तर ही अँटॅसिड्स घेण्याची सवयच मूळ म्हणजे चुकीची आहे. या वारंवार घेतलेल्या अँटॅसिड्समुळे तुमची बोन हेल्थ किंवा तुमच्या शरीरातलं कॅल्शियम कमी होते हेच माहीत नसतं. आजकाल पुरुषांमध्ये सुद्धा कॅल्शियम कमी दिसतं. भारतीय पुरुषांमध्ये, महिलांमध्ये कॅल्शियम कमी होत असतं, कारण दर महिन्याला पाळी येणं किंवा प्रेग्नन्सी, डिलिव्हरी या काळात कॅल्शियम कमी होतं. पण पुरुषांमध्ये कॅल्शियम कमी असण्याचं कारण कदाचित त्यांनी वारंवार मनानं घेतलेली अँटॅसिड्स दीर्घकाळपर्यंत, हे असू शकतं. दुसरा उपाय केला जातो सोडा घेणं. सोडा सुद्धा आयुर्वेदानुसार क्षार आहे, म्हणजे क्षरण करणारा आहे. तुम्हाला 2 मिनिटं त्याच्यातनं जो गॅस रिलीज होतो त्यामुळे ढेकर येऊन तेवढ्यापुरता रिलीफ वाटतो. पण सोडा हा काही परमनंट इलाज नाही. ते आता ॲडव्हर्टाईजने आपला ब्रेन वॉश केलेला आहे की झालं की 1 मिनिटात ॲसिडिटी बरी. पण तो फसवा उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला त्याचं कारण जाणून घेऊन त्याच्यावर मुळापासनं उपचार करणं महत्त्वाचं आहे. कारण ॲसिडिटीमुळे तुमच्या बाकी पण अवयवांवर परिणाम होत आहेत, जसं रक्तातली उष्णता वाढते, अल्सर्स होऊ शकतात, तोंड येऊ शकतं, आणि शरीरात हळूहळू जी झीज होण्याची प्रक्रिया आहे ती स्पीडनी होऊ शकते. म्हणून ॲसिडिटीचं कारण समजून घेणं आणि मनाने अँटॅसिड्स कधीही घेऊ नये, त्यासाठी योग्य तो सल्ला किंवा जे आपण आता बोलणार आहोत ते फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. ही झाली लक्षणं, कारणं झाली, आपल्याला कारणं कळली, काय घ्यायचं नाही हे कळलंय, पण आता काय करायचं. तर त्यासाठी मी माझं जसं म्हटलं तसं थिसिस आहे, त्याच्यामध्ये मी संशोधन एक असं केलंय की आम्लपित्तासाठी जबाबदार असणाऱ्या घटकांचं वर्गीकरण मी केलंय. त्याच्यामध्ये आहार जो आहे तो 40% पेशंट्समध्ये जबाबदार आहे. म्हणजे आपण जे चुकीचा आहार पाहिला, अध्यशन, विषमाशन, विरुद्ध अन्न बरोबर खाणं म्हणजे दूध आणि मिठाचे पदार्थ,
दूध आणि आंबट पदार्थ, जसं पंजाबी ग्रेव्हीमध्ये आपण आता क्रीम घालतो. हो पनीरची भाजी आपण खूप आंबट तिखट करतो. हो फ्रूट सॅलड्स खातो हो आणि फ्युजन फूडच्या नावाखाली काहीही कशातही मिक्स करून खातो. हां. तर हे सगळं झालं विरुद्धासन. हम्म. हे विरुद्धासनामुळे पण होतंय. तर आहाराचा जो भाग आहे तो 40% आहे आम्लपित्त होण्यामध्ये. जो विचार आहे तो 20% आहे. आणि उरलेला, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आहारविधी नावाचा प्रकार आहे आयुर्वेदामध्ये. तर 40% जो हेतू आहे तो आहारविधीचा आहे. तर आहारविधी काय हे आता समजून घेऊया. फार इंटरेस्टिंग विषय आहे, कारण माझा थिसिसच त्याच्यावर आहे. आहारविधी म्हणजे तुम्ही काय खाताय याच्याबरोबरच कसं खाता आहात. बरं. खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि आत्ता आपण खाण्याकडे फक्त उदरभरण म्हणून पाहतो, की बोलता बोलता चालता चालता काहीतरी खाऊन घेतलं, पोट भरलं, झालं. तरी त्यात जे आरोग्याविषयी जागरूक पेशंट्स आहेत ते थोडंफार तरी विचार करतात की आपण काय खातोय, पण कसं खातोय याच्याकडे अगदी दुर्लक्ष होतंय सध्या समाजाचं. मुलं पण तुम्ही घरोघरी पहा, सगळी मुलं एकतर फोन चालू असतो, टीव्ही चालू असतो आणि जेवत असतात. हो. तुम्ही पण अगदी कमेंट्समध्ये नक्की लिहा प्रेक्षकांनी की कोणाकोणाच्या घरी असा सिनॅरिओ आहे की टीव्ही चालू आहे आणि सगळ्यांचं जेवण पण चालू आहे, विशेषतः मुलांचं. आणि अगदी कौतुकाने प्रेक्षक त्यांच्या हातात देत असतील, लहान मुलांच्या हातात मोबाईल. आणि मला येऊन पेशंट सांगतात, मॅडम मोबाईल बघितल्याशिवाय हा जेवतच नाही, काय करावं. सवय कोणी लावली आहे? आपण लावली आहे. आणि त्याच्यामुळे काय होते की पाचक स्त्राव नीट तयारच होत नाहीयेत शरीरातले. नक्की काय चाललंय तुमच्या मेंदूमध्ये, शरीरामध्ये, हे शरीरालाच कळत नाहीये. जेवण येतंय का दुसरा काही फीड येतोय, स्क्रीनमधनं, मोबाईलमधनं विचार येतोय, हेच कळत नाही. जेवणाकडे लक्ष नाही. विधी बराच आहे मोठा. म्हणजे उष्ण, स्निग्ध, जे आयुर्वेदात नियम सांगितलेत ना, ते मी थोडक्यात सांगते की कसं असावं जेवण किंवा विधी काय असावा जेवणाचा. तर उष्ण, स्निग्ध. उष्ण म्हणजे ताजं किंवा गरम जेवण असावं, अति उष्ण नाही. न अतिउष्णम, न अतिशीतम, न अतिद्रुतम, न अतिविलंबितम. अतिद्रुत म्हणजे खूप भरभर खाऊ नये, आणि अतिविलंबित म्हणजे खूप सावकाश पण जेवू नये. अच्छा. खूप सावकाश म्हणजे काही काही मुलं घास तोंडात धरूनच ठेवतात, तसंही चुकीचं आहे. न अति स्निग्धम, न अतिरुक्षम म्हणजे खूपच तेलकट तुपकट असू नये आणि खूप कोरडा आहार असू नये. न अतिजल्पन, न अतिहसन म्हणजे खूप हसत, खूप बडबड करत सुद्धा जेवू नये, असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. आणि आपण सोशल गॅदरिंग्समध्ये, मीटिंग्समध्ये काय करतो, खूप हसत, खूप बोलत जेवतो. ते कधीतरी ठीक आहे, पण तुम्ही रोज घरच्या घरी कसं जेवता आहात हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यातला शेवटचा शब्द आहे तन्मना भुंजित. आत्मानम अभिसमीक्ष सम्यक असा तो श्लोक आहे, खूप सुंदर आहे. तर तन्मना भुंजित हे माझं फार आवडतं सूत्र आहे. तन्मना म्हणजे आज तुम्ही ज्याला माइंडफुल म्हणाल ना, तन आणि मन एकाग्र करून जेवायला हवं. तुम्ही जे काही खाताय त्याचा रंग, रूप, स्पर्श, गंध याची संपूर्ण जाणीव आपल्याला व्हायला हवी. की जिभेवर कुठला घास आलाय, त्याचं टेक्स्चर कसं आहे, त्याचा रंग कसा आहे, चव कशी आहे, वास कसा आहे, याचा पूर्ण इंद्रियांनी अनुभव घेऊन सावकाश चावून तुम्ही खायचं आहे. तर ते अन्न तुम्हाला योग्य तो अमृतासमान त्याचा उपयोग होतो. तर या आहारविधीकडे आपलं संपूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. आपण जेवायचं म्हणून जेवतो, पोटात अन्न ढकलतो आणि नंतर आपण अन्नाविषयी किंवा बऱ्याच घटकांविषयी कंप्लेंट्स करत राहतो. तर हा 40% भाग आहारविधीचा आहे. म्हणजे आहारातल्या चुका 40%, तुमची जेवण्याची पद्धत 40% आणि 20% विचार, यामुळे तुम्हाला आम्लपित्त होत आहे. कित्येक गोष्टी आहेत. आणि खरंच आहे, आजकाल जे ॲसिडिटी आपण म्हणतो कॉमन आहे, कारण या गोष्टी सर्रास केल्या जातात. टीव्ही बघितल्याशिवाय जेवण जात नाहीये. मुलांना काय सांगणार, पालकांना सुद्धा जेवण जात नाहीये. त्यातल्या सगळ्या भावभावना तुम्ही इम्पोज करून घेताय, ह्या कृत्रिम भावना आहेत. जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर एखादी गोष्ट पाहताय, त्यामुळे एक्साइट होताय, त्यामुळे चिंतित होताय, त्याच्यामुळे तुम्हाला राग येतोय, या सगळ्या कृत्रिम भावनांचं आरोपण आपल्या मेंदूवर होतंय, आक्रमण होतंय. आणि त्या सगळ्या भावभावना तुमच्या पाचक स्त्रावांवर परिणाम करतायत. त्यामुळे फसवी भूक लागणं, इमोशनल इटिंग ज्याला म्हणतात ना, की बरं वाटलं म्हणून पण खायचं, वाईट वाटलं म्हणून पण खायचं, बोर होतंय म्हणून पण खायचं आणि कधीही खात राहायचं, त्याला काही कारण चालतं. हे जे इमोशनल इटिंग आहे, अन्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे आपला, तो खूप बदलला आहे. आणि हे सगळ्याच पचनविकारांचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आज आहे की आहाराचं स्वरूप बदललंय आणि आपली खाण्याची पद्धत किंवा सवयी बदललेल्या आहेत. बरोबर. आणि मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टी ह्या अति केल्या
तर त्या चुकीच्याच असतात. म्हणजे हा नियम मुळात आपण पाळायला हवा. म्हणजे मी आता इतकं तुमचं ऐकतेय, मागच्या एपिसोडमध्ये किंवा या एपिसोडमध्ये पण तुम्ही बोलताय, तर आयुर्वेद हेच सांगतं की कुठलीही गोष्ट अति नसावी. म्हणजे काय खायचं नाही तर अजिबातच खायचं नाही असं नाही करायचं, किंवा मग एखादी गोष्ट करायची आहे म्हणून ती इतकी करायची नाही. सो त्याचा आपल्याला समतोल राखता आला पाहिजे, बॅलन्स ठेवता आला पाहिजे. उलट मी तर म्हणेन एखाद वेळेस तुमचा आहार थोडा इकडे तिकडे झाला तर चालेल. तुमचा जो ॲटिट्यूड आहे जेवणाविषयीचा, अन्नाविषयीचा जो आदरभाव आहे, आपण कशासाठी जेवतो आहोत, कशासाठी खातो आहोत, आपल्या शरीरात आतमध्ये काय चाललं आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ज्याची पचनशक्ती आणि मन खूप स्ट्रॉंग आहे तो माणूस सगळं पचवू शकतो. पण तुम्ही काहीतरी खाता, उदाहरणार्थ पिझ्झा किंवा पेस्ट्री कधीतरी खाल्ली आणि तुम्हाला तो गिल्ट राहिला 12 तास, तो गिल्ट तुमच्या अन्नाबरोबर जातोय आतमध्ये. म्हणजे कळत तर असतं की खाऊ नये, खाऊन तर झालं आणि नंतर आणखी गिल्ट पण आला. हे सगळं पचन विकार करताहेत. कारण प्रत्येक तुमचा इमोशन, तुमचा प्रत्येक विचार, तुमचा प्रत्येक श्वास, तुमची भावना शरीरामध्ये केमिकल्स निर्माण करत आहेत. ते तुम्हाला कळो किंवा न कळो त्याचं काहीतरी केमिकल कन्व्हर्जन शरीरात होतंय. तुम्ही जेव्हा बुद्धीला, मेंदूला एक स्पाइक मिळतो, भावनांना एक स्पाइक मिळतो, तेव्हा पोटात पण असा स्पाइक होतो, पित्ताचा उद्रेक होतो आणि मग होतं. आणि हे वारंवार झालं की होतं आम्लपित्त किंवा पचनाच्या तक्रारी. म्हणूनच कुठल्या गोष्टीचं हे ॲडिक्शन नसावं. म्हणजे अगदी सोशल मीडियाचं ॲडिक्शन नसावं, बाकी व्यसनांचंही नसावं, चांगल्या गोष्टींचंही ॲडिक्शन नसावं. चांगल्या गोष्टींचं, वाईट गोष्टींचं, कुठल्याच गोष्टींचं ॲडिक्शन नसायला पाहिजे. यालाच मी म्हणते की च नसावा लाईफमध्ये, की मला हे असं च लागतं. म्हणजे परफेक्शनचा सुद्धा अतिरेक नको, त्याने सुद्धा पित्त होतं. म्हणजे माझी शिस्त अशी आहे म्हणजे अशीच, मला ही गोष्ट हितेच ठेवलेली लागते, मला इतक्या वाजताच उठायला लागतं, इतक्या वाजताच झोप येते, मग तिकडे तुमचं काही हो. च जो आहे ना तो फार घातक आहे. आपल्याला फ्लेक्झिबल राहता आलं पाहिजे शरीराने मनाने, मग शरीर निरोगी आणि आनंदी सुद्धा राहतं, प्रसन्न सुद्धा राहतं. म्हणूनच मला आयुर्वेद आवडण्याचं कारण हे आहे की ते जीवनशैली शिकवतं, शिवाय विचार करायला शिकवतं आणि त्याबरोबरीनं मग तुम्हाला बाकी गोष्टी ट्रीट करत राहतं. म्हणजे आयुर्वेदामध्ये खूप ट्रीटमेंट्स आहेत, पण सुरुवात इथून येते की तुम्ही तुमच्या विचारांमध्ये बदल करा, आचरणामध्ये बदल करा, शिवाय तुम्हाला आणखीन काय औषधोपचार असतील ते तर मिळणार आहेच. तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आता ॲसिडिटीसाठी आयुर्वेदामध्ये काय उपचार सांगितलेत? ॲसिडिटी जेव्हा वरवरची असते, नुकतीच झालेली असते, तर तुम्ही काही घरगुती उपाय जसं तुम्ही म्हणलात तसे मी सांगते. जर तुमची नवीन ॲसिडिटी असेल, जस्ट सुरुवात झाली आणि तुम्ही नोटीस केलंय, तर ती कशा कशाने कमी होऊ शकते. तर सगळ्यात उत्तम औषध आहे आवळा. पहिलं आयुर्वेदामध्ये अम्लवर्ग सांगितलाय, त्यातल्या सगळ्या आंबट गोष्टींनी पित्त होतं, पण 3 गोष्टी अशा आहेत की ज्या आंबट असूनही पित्त करत नाहीत. पहिला आवळा, दुसरं मनुका आणि तिसरं डाळिंब. तर या 3ही गोष्टी तुमच्या आहारात हव्यात. मग आवळ्याचं तुम्ही चूर्ण घ्या, सीझनमध्ये आवळ्याचा ताजा रस घ्या, किंवा आपला च्यवनप्राश आहे तुम्ही ताजा किंवा वैद्यांनी बनवलेला योग्य असा च्यवनप्राश घ्या. हा झाला आवळा. मनुका आहेत दुसऱ्या. मनुका खूप सुंदर औषध आहे पित्तासाठी. मनुका तुम्ही रात्री 10-12 मनुका भिजवा, सकाळी उपाशीपोटी चावून खा. किंवा मग मनुकांचं सूप करता येतं. काळ्याच मनुका, मनुकांचं सूप करता येतं. तर त्या 10-12 काळ्या मनुका 1 कप पाण्यात उकळायच्या, गाळायचं ते पाणी, त्यात 1 चमचाभर घरचं शुद्ध तूप घालायचं आणि हे सूप घ्यायचं. तुम्ही सकाळी उपाशीपोटी घ्या, रात्री झोपताना घ्या. यांनी पोट साफ होतं आणि पित्त जे एक्स्ट्रा तयार झालेलं आहे ते निघून जायला मदत होते. आणि तिसरं आहे डाळिंब. जेव्हा सीझन आहे तेव्हा तुम्ही डाळिंब सुद्धा खाऊ शकता. आणखी भरजित अन्न हे पित्ताचा वाढलेला, ज्यामुळे मळमळ होते, पोट जुलाब होत आहेत, अशा वेळी भरजित अन्न म्हणजे लाह्या आहेत, राजगिऱ्याच्या लाह्या, मखाने, फुटाणे, असे थोडे वृक्ष आणि पचायला हलके पदार्थ तुम्ही खाल्लेत तर पित्त कमी व्हायला मदत होते लगेच. जर तुम्हाला इन्स्टंट पाहिजे असेल तर, की आता मला कसतरीच होतंय, किंवा छातीमध्ये असं अडकल्यासारखं होतं. छातीमध्ये जे अडकल्यासारखं होतं ते अपचन असू शकतं किंवा गॅसेसमुळे होऊ शकतं. दोन्ही जेव्हा एकत्र होतं ना, अपचन आणि पित्त, तेव्हा छातीत अडकल्यासारखं होतं. कदाचित मग तुम्ही घाईघाईत खाल्लेलं असेल, कदाचित खूप जड आहार घेतलेला असेल. जो काही आहार तुम्ही घेताय तो पुढे सरकत नाहीये. कदाचित पोट साफ नसेल, त्याच्यामुळे पण छातीत अडकल्यासारखं होतं. शरीर ते पोट तुमचं म्हणते नकोय,
म्हणजे ते अन्न पचत नाहीये कदाचित शरीराला, अच्छा, नको म्हणतंय शरीर तुम्हाला, आणि तुम्ही खाताय, बरोबर. मग ते अडकून राहतं, शरीर त्याला वेलकम म्हणत नाही. मध्ये मी डाएट करत होते आणि त्यावेळेला मी चिकन खाल्लं की मला असं छातीत अडकल्यासारखं व्हायचं, घशाशी आल्यासारखं व्हायचं, मग नंतर डोकं दुखायला लागायचं. मला त्यावर काय करावं हे लक्षात यायचं नाही. मग फायबरसाठी वेजीज खूप खायला सांगितले होते, तर मी भाज्या खात होते, पण तरीसुद्धा मला काही त्यांनी फरक पडत नव्हता. मांसाहाराच्या बाबतीत माझा दृष्टिकोन तुम्हाला सांगते, याच्यावर मतमतांतर असू शकतात, पण मला असं वाटतं, जो व्यक्ती शिकार करण्या इतके श्रम करून नंतर मांसाहार करतो त्यालाच तो खाण्याचा आणि पचवण्याचा अधिकार मिळतो. आपलं काम जर बैठं असेल आणि आपण प्रोटीनच्या नावाखाली जर मांसाहार करत असू तर शरीर ते ॲक्सेप्ट करत नाही, कारण शरीराला त्याची गरज नाही. आत्ता प्रोटीन हा सुद्धा एक ब्रेनवॉश केलेला आहे, आपण कधीतरी पुन्हा त्याच्यावर बोलू, पण त्या प्रोटीनच्याच नावाखाली आणि वजन कमी करण्यासाठी मग खूप जड अन्न घेतलं जातं, जे तुम्हाला पचत नाही, तुमच्या प्रकृतीला सोसत नाही, आणि पोट नको म्हणताय त्याला, तरी आपण तो एक डाएट आपल्या डोक्यात असतो आणि आपण करत राहतो. म्हणून माझं असं मत आहे की ज्यांना पित्त होतं त्यांनी मांसाहार फार जपून करावा, खूप श्रम असतील तरच करावा. आयुर्वेदामध्ये काही चिकित्सा आहेत का ॲसिडिटीसाठी? हो, आयुर्वेदामध्ये चिकित्सा सांगितलेलीच आहे. आयुर्वेदामध्ये असं म्हटलंय की अन्न जे काही तुम्ही खाता, एकदा खूप पित्त झालं की त्याला शुक्तत्व येतं. शुक्त म्हणजे ते अन्न विदग्ध होतं किंवा फर्मेंट होतं. एखादं तुम्ही आता स्वयंपाकाची कल्पना करा, जर गॅस खूप कमी फ्लेमवर असला तरी सुद्धा आपलं शिजत नाही, भाकरी आहे किंवा डाळ आहे शिजत नाही, आणि खूप हाय फ्लेमवर असला तर ते जळून जातं. तसंच जर तुमच्या शरीरात पित्त किंवा पाचक स्त्राव योग्य प्रमाणात नसले तर एकतर त्याचा पाक, जे पचन आहे ते चांगलं होत नाही किंवा खूप जास्त होतं आणि त्यामुळे तो विदग्धपणा येतो, शरीरातले शरीर घटक जळून जायला लागतात. आणि जे काही तुम्ही खाताय, जर पित्त जर खूप असेल, आंबटपणा शरीरात खूप झाला असेल तर तुम्ही दूध घेतलं तरी त्याचं दह्यातच रूपांतर होतं. समजा एखादं भांडं आहे आता मातीचं आणि तुम्ही त्याच्यात रोज दही लावताय, एखाद दिवशी तुम्ही दही नाही लावलं, नुसतं दूध ठेवलं त्याच्यात, तरी त्याचं काय होतं? दहीच होतं, आपोआप होतं. तुम्ही विरजण नाही घातलं तरी होतं, कारण त्याच्यात थोडा अंश राहिलेला असतो. तसंच जेव्हा खूप पित्त झालेलं असतं, वारंवार होत असतं, तेव्हा तुम्ही जे काही खाताय त्याचं रूपांतर पित्तामध्ये व्हायला लागतं. त्याला शुक्त आणि विदग्ध असे 2 शब्द आयुर्वेदात वापरलेले. मग त्याची चिकित्सा कशी करायची, तर त्याचं शमन करायचं आहे, त्याला स्टेबल करायचं आहे, पित्ताला पाचन त्याचं करायचं आहे, आणि नंतर शेवटचं म्हणजे शोधन करायचं आहे. आता या कन्सेप्ट एका उदाहरणाद्वारे सांगते मी. जर एखादा छोटा खड्डा आहे, त्याच्यात पाणी साचलंय, तर आपण काय करू, त्याच्यावर थोडी माती टाकू तर ते पाणी जिरून जाईल. बरोबर. पण खूप मोठा खड्डा आहे आणि त्याच्यात खूप पाणी साचलेलं आहे, तुम्ही कितीही माती टाका तिथे जिरणार नाही. मग तिथे आपण काय करायचं, तर तो बाहेर काढून टाकलं पाहिजे ना ते पाणी जे आहे. बरोबर. तसंच जेव्हा पित्त खूप नवीन आहे, तुम्ही काही घरगुती उपाय करा, काही औषधं घ्या, त्यांनी ते, किंवा अँटासिड तुम्ही जे घेताय त्यांनी ते तेवढ्यापुरतं शमन होतं त्याचं. पण जेव्हा खूप दिवसांचं आहे, खूप पित्त झालेलं आहे, तेव्हा त्याला काय करायला पाहिजे, बाहेर काढून टाकायला पाहिजे. आणि शरीर पण तुम्हाला हाच संदेश देतोय, तुम्हाला मळमळ होते, शरीर बाहेर टाकायला बघते आणि तुम्ही त्याला सप्रेस करताय अँटासिड्स घेऊन. मग ते पित्त शरीरात जाऊन वेगवेगळे विकार करते, तुमचं वजन वाढवते, केस खराब करते, स्किन खराब करते, डोळे आणि काय 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 काय. त्यामुळे त्याला बाहेर काढून टाकणं, शुद्धीकरण त्याची, हा उपाय आहे. जेव्हा तुम्हाला शरीर सिग्नल देते, मळमळ होते, तेव्हा उलटी करणं. मग तुम्ही घरच्या घरी भरपूर पाणी पिऊन उलटी करा, किंवा वैद्यांकडे जाऊन वमन करा, किंवा पोट साफ होण्याची काही औषधं घ्या. त्यामुळे जे पित्त आहे ते निघून जाईल शरीरातनं. त्याला दाबून ठेवू नका, त्याला काढून द्या, त्याला वाट काढून द्या, तर ते पुन्हा पुन्हा त्रास देणार नाही. तर एप्रिल हा असा ऋतू सांगितलाय पित्त प्रकोपाचा आयुर्वेदानुसार, की त्या काळात सगळ्यांनी कफपित्ताच्या शमनासाठी वमन आणि ऑक्टोबरमध्ये विरेचन करायला हवं. म्हणजे उलटीचं औषध घ्यायला हवं आणि एकदा विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध घ्यायला हवं, म्हणजे मग वर्षभर तुम्हाला त्रास होणार नाही. बर, क्या बात आहे. खूप छान माहिती कळली आम्हाला आणि खूप छान सांगितलं तुम्ही समजावून. आता तुमची गोल्डन टिप. आजची गोल्डन टिप, नेहमीच खूप छान असतात तुमच्या गोल्डन टिप्स, त्यासाठी तुमचं अभिनंदन. माझ्यापेक्षा तुमचंच म्हणावं लागेल, कारण पण तुम्ही अशा पाहुण्यांना इथे पॉडकास्टमध्ये बोलवता आणि तुमच्या प्रेक्षकांपर्यंत हे पोहोचवता, म्हणून तुमचंही अभिनंदन. आणि आजची आपली ॲसिडिटीसाठीची गोल्डन टिप, त्यासाठी आत्ता सांगितलेले सगळे उपाय करणं आहेच महत्त्वाचं, आणि जेवणापूर्वी 2 मिनटं शांत बसणं
डोळे बंद करून काहीही खाण्यापूर्वी शांत बसा आणि रामदास स्वामींचा एक श्लोक आठवा. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. हा श्लोक आठवा. 2 मिनिटं शांत चित्तानं बसा आणि नंतर प्रसादासारखं अन्नाचं सेवन करा. जे काही अन्न आहे त्याचं, तो जो भाव आहे तुमच्या मनातला, ती जी शांतता आहे, ती सगळं शरीरातले दोषस्थिती सेटल करते, तुम्हाला पचनाला मदत करते, शरीर अनुकूल बनवते आहे. तर याच्या पुढे जेवणापूर्वी नक्की 2 मिनिटं शांत बसून हा श्लोक म्हणायची एक सवय लावून घ्या. मी मागच्या एपिसोडमध्ये जसं सांगितलंय तसं जेवणाच्या वेळा फॉलो करणं महत्त्वाचं आहेच. म्हणजे 2दा जेवा, 10 वाजता, संध्याकाळी 6 वाजता. जेवणापूर्वी हा श्लोक म्हणा, तर तुम्ही अगदी थोडा आहार घेतला तरी तुम्हाला जे आवश्यक आहे ते सगळं मिळेल, एवढी एक टिप फॉलो केली तर. त्याचं एक कारण शास्त्रीय सांगते. तुम्ही पहिला घास तोंडात घेता, त्याच्यानंतर 15 मिनिटांनंतर मेंदूला संदेश जातो की आता पोट भरलेलं आहे, आता बास. म्हणजे 15 मिनिटं त्या प्रक्रियेला लागतात सटायटी फिलिंग यायला, तृप्तीची भावना यायला. आणि आपलं जेवण 15 मिनिटं चालतं का? 10 मिनिटात तर जेवण झालेलं असतं. आणि मग ते जास्त खाल्लं जातं कारण ब्रेनला कळतच नाही की आपलं पोट भरलं आहे की नाही. म्हणून जेवणापूर्वी 2-4 मिनिटं शांत बसा, म्हणजे पाचक स्त्राव सिक्रीट होतील आणि जेव्हा तुमचं जेवण पूर्ण झालं आहे, शरीराला आवश्यक तेवढं झालं आहे, तेव्हा मेंदूला संदेश जाईल, पाचक स्त्रावांचं चांगलं सिक्रेशन होईल, पचन नीट होईल आणि अम्लपित्तासारखे किरकोळ आजार तुमच्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाहीत. वा, सोपी आणि किती छान ही गोल्डन टिप आहे. ही शाळेमध्ये शिकवली होती, पण त्याचं महत्त्व आपल्याला खरं तर माहीत नाही. म्हणजे त्याचं का श्लोक कारण माहीत म्हणायचं नसतं, तर याच्यासाठी म्हणायचा. तर हे सगळे पॉडकास्ट ना बऱ्याचदा काही काही गोष्टी मी माझ्या मुलाला, कबीरला ऐकवते. मला असं वाटतं की हे मी सांगण्यापेक्षा ना, हे बघ, हे डॉक्टर येऊन गेले, हे सांगतायत. सांगून नाही उपयोग, मी करते मग मुलं करतील. ही आणखी एक, ती सगळ्या कुटुंबियांनी केलं तरच मुलं करणार आहेत. करेक्ट. हे पण सगळ्यांची इच्छा आहे की मुलांनी करावं चांगलं, बरोबर, त्यासाठी आपण केलं पाहिजे. करेक्ट. सो मी त्याला हे दाखवत असते. आणि तुम्ही म्हणालात तसं आता हे मी करते, तर मी का करते, मला पॉडकास्टमध्ये डॉक्टरांनी सांगितलं आणि मी आता ते फॉलो करायला सुरुवात केली आहे. तर ह्याचा डेफिनेटली मला फायदा होतोय, तर आपल्या सबस्क्रायबर्सला नक्की फायदा होत असेल. थँक्यू डॉक्टर. 2 एपिसोड तुम्ही इथे आलात, इतकी छान माहिती दिली. आणि तुम्ही जसं सांगितलं की ॲसिडिटी असू देत किंवा मग पोटाचा घेर असू देत, ह्याचं कुठेतरी कारण हे स्ट्रेस रिलेटेड असतं. आणि म्हणूनच पुढच्या पॉडकास्टमध्ये मी डॉक्टर वृषाली राऊत यांना बोलवते आणि त्या आम्हाला शिकवणार आहेत की स्ट्रेस मॅनेजमेंट कशी करायची. अरे वा, खूप छान. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. या पॉडकास्टवर मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.